आजची पत्रकार परिषद ही कुठल्याही राजकीय विषयावर नसून इलेक्शन कमिशननी किती निष्काळजीपणाने महाराष्ट्रातली निवडणूक हाताळली याच्यावरती प्रकाश टाकणारी आहे. इथे मी तुम्हाला यादी क्रमांक सकट पेपर्स देतो आहे. जवळजवळ 4000 नावं 1015, 1475, 931 आणि 1033 म्हणजे जवळजवळ 5000 नावं ही एका सिंगल पत्त्यावर आली होती. रशीद कंपाऊंड ही कशी माणसं शोधायची आणि कोणी शोधायची? खरं वोटिंग स्लिप देण्याचं काम हे निवडणूक आयोगाने स्वतःकडे घेतलं होतं. काही वर्षापूर्वी निवडणूक आयोगाच्या 20%ही चिठ्ठ्या पोचल्या नाहीत घरात. 6000 माणसांची यादी तुम्ही डायरेक्ट प्रिंट करता आणि त्याच्यावरती रशीद कंपाऊंड टाकून ठेवता. हे रशीद कंपाऊंड मध्ये राहणारे 6000 माणसं शोधायची. ह्यांचे पत्ते कसे मिळणार नावावरनं? आता ह्या सगळ्या याद्या ज्या आहेत हे उदाहरणादाखल आणल्यात अशा अनेक याद्या आहेत. या सगळ्या याद्या या 1500, 1400 इतकं त्यांचं संख्याबळ आहे. 1500ची एक यादी. आता 1500ची एक यादी खरं तर 500पेक्षा किंवा 750पेक्षा यादी मोठी नसावी असं एक कॅल्क्युलेशन आहे. कारण तरच माणसं शोधता येतात. एका रूममध्ये ते बसू शकतात, एका मशीनवर ॲडजस्ट होऊ शकतात. एक तर ह्यावेळेस माहीत नाही इलेक्शन कमिशनने काय केलं आहे, कसं केलं आहे. आता ही 1500 माणसं समजा ह्याच्यातली 70% किंवा 60% वोटिंगला उतरली तर किती झाले? 900 माणसांचं वोटिंग एका खोलीत, एका मशीनवर कसं होणार? ते स्वतः सांगतात की साधारण 1.5 मिनटं लागतो एक वोटला. 1.5 मिनटं लागत नाही, कमीत कमी 3 ते 4 मिनटं लागतात. ते व्हेरिफिकेशन, नामुक तमुक, कारण का मॅन्युअल आहे. ते सुद्धा माणसंच आहेत ना, ते आरो वगैरे जे काय बसलेले असतात क्लार्क, ती सुद्धा माणसं आहेत. त्यांच्याही कामाला मर्यादा आहेत. एक तर कुठेही पंखे नाहीत. त्या खोल्या अतिशय अडगळीच्या शाळेंमध्ये घेतल्या होत्या. आता 1500 आणि एक मशीन. खरं पूर्वी कसं असायचं, 1500ची असेल तर 750 ते 2 भाग करायचे, अ आणि ब, आणि 2 मशीन्स ठेवायचे. यावेळेस सगळीकडे एकच मशीन. त्यामुळे मतदान पूर्णच होऊ शकलं नाही. मतदान करायला लोकांना 4-4 तास लागले. एवढ्या उन्हामध्ये 4 तास उभं राहणं हे मानवाला शक्य नाही. आमच्या इथे कमीत कमी 10 ते 12 लोक लाईनीतच बेशुद्ध पडली. मग त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणं, त्यांना हॉस्पिटलायझेशन करणं, हे मी फक्त कळवा मुंब्रा 149 या मतदारसंघाबद्दल बोलतो आहे. आणि असे प्रकार सगळीकडे झाले. पण मी हा अभ्यास करून हे सगळं बाहेर काढलं आहे. आता 1500ची यादी करणारा महाभाग कोण, हा शहाणा कोण? त्यात निवडणूक आयोगाने तपासावं ना की 1500ची यादी तुम्ही बनवलीच कशी? बरं, दुसरी गोष्ट तुमच्या नजरेस आणून देतो की एक बिल्डिंग आहे. आता एक बिल्डिंग ही ह्याचे वोटिंग केंद्र एकावरच पाहिजे, एका शाळेवर. तर एका बिल्डिंगचे समजा 10 फॅमिलीज असतील तर फॅमिलीचे 5 वोट असतील तर 5 वोट 5 वेगवेगळ्या शाळेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही लक्षच दिलेलं नाही आहे. म्हणजे आईचं वोट
एमध्ये, वडिलांचं वोट बीमध्ये, पोरीचं वोट सीमध्ये, पोराचं वोट डीमध्ये. अरे आता एक घरातली 4 माणसं वोटिंगला निघाली, रिक्षात बसली, शाळेत गेली, वोटिंग करून घरी आली. इतका साधा हिशोब असतो हा. आणि हे म्हणजे 149 मध्ये झालं हे मी पुरावे सकट दाखवतोय, पण हे सगळीकडे झालं. मशीन्स, इलेक्शन मशीन्स स्लो कशा झाल्या हे एक न उलगडणारं कोड आहे. इलेक्शन मशीन्स जाणून बुजून स्लो केले गेले होत्या असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे लोक कंटाळली. आता एवढ्या वेळ 5-5 तास लाईनीत उभं राहणं या उन्हात, त्या शाळेच्या आवारात जिथे प्रचंड ऊन, हवा नाही, वरती त्या शाळा असल्यामुळे त्यांच्यावरती पत्र्याचे शेड्स, तो पत्रा गरम होतोय, तिथेच सगळी लोक उभी आहेत. त्यामुळे सफोकेशनमुळे 12 लोक बेशुद्ध पडले आणि गेले हॉस्पिटलमध्ये. याची जबाबदारी कोण घेणार? तेव्हा इलेक्शनचं काम सांभाळणारी यंत्रणा जी आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, यांनी महाराष्ट्रातलं मतदान कमी व्हावं याच्यासाठी जाणून बुजून प्रयत्न केलेले आहेत. आणि हे त्याचे पुरावे, 2 पुरावे दिले. 1500च्या याद्या, अगदी 1500ला 2 मिनिटं जरी धरली तर एका मिनिटाला, एका तासाला 60 होऊ शकतात. म्हणजे कितीही केलं तरी 10 तासात 12 तासात 60, 600 ते 700 मतदान होतं. 1500 मधनं म्हणजे 50% पण नाही. आणि मग आम्ही बघतो आसाममध्ये 78%, बेंगॉलमध्ये 79%. त्यामुळे महाराष्ट्राचं हे लक्षातच येत नाही की हे असला गोंधळ करून ठेवतात. शाळा निवडताना त्या भागाच्या जवळच्या लोकांना त्या जवळच्या शाळेत त्यांचं मतदान केंद्र असलं पाहिजे, हा साधा हे आहे, नियम आहे. असाही नियम आहे की इलेक्शन कमिशन हॅज टू सी द कम्फर्ट ऑफ द वोटर्स. कुठेही पाणी नव्हतं प्यायला, कुठेही पंखे लावलेले नव्हते, कार्यकर्ते पाणी आणून देत होते. मग इलेक्शनचं काम काय? इलेक्शन कमिशनचं काम काय? काही ठिकाणी मशीन्स बंद पडल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र म्हणजे ऑल इंडिया जी काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, हे एक आमदार आणि एका आमदाराचं मतदारसंघाचं नाव 149 कळवा मुंब्रा. मी ही ओपन तक्रार करतोय की इलेक्शन कमिशन इज अ कंप्लीट फेल्युअर. इलेक्शन कमिशन यांनी सर्वात जास्त चुका करून ठेवल्या आणि ह्या वोटर्सला मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम इलेक्शन कमिशनने केलेलं आहे. नाही, मी माझ्या मतदारसंघाचं लक्षात आणून देतोय. ज्याचं त्याचं काम आहे आपल्या मतदारसंघात काय झालं हे लोकांसमोर आणणं. हे माझ्या मतदारसंघात आलं, मी लोकांच्या समोर लगेच कालचा दिवस आराम दिला सगळ्यांना आणि आज मी आणलं. हे घ्या, आणि पुराव्यासकट आणलं. आता हे पुरावे आम्ही डायरेक्ट आता संध्याकाळी इलेक्शन कमिशनकडे कंप्लेंट जाणार आहे आमची. अरे आधी पण नोटीस झालेलं होत काहीच नाही ना. एकदा याद्या प्रिंट झाल्या की होत काहीच नाही. तेव्हा गोंधळ घालून उगाच आपण मनस्ताप करून लोक, आमचे कार्यकर्ते स्लो होतात, आपल्याला नावं शोधायची असतात. तेव्हा काहीच बोलायचं नाही असं मी ठरवलेलं. हे आता महाराष्ट्र विधानसभेच्या जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा कुठलीही यादी 750च्या वरती जाऊ नये हा प्रयत्न इलेक्शन कमिशनने केला पाहिजे. त्याचं मॅपिंग बरोबर केलं पाहिजे वॉर्डासारखं.
महानगरपालिकेकडे सगळ्या वॉर्डाच्या सीमा उपलब्ध आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने वापरलं पाहिजे की तुम्ही तयार केलेले मॅप, त्यांच्याकडे बरोबर मॅप आणि लोकसंख्या आहे, 750ची लोकसंख्येचा मॅप तयार करा, तो बाहेर काढा आणि तो ब्लॉक करा. कित्येक बिल्डिंगींचे नावच गायब होती, कारण का ह्यांचे शिक्षक जे जातात ते वरती बिल्डिंग चढतच नाहीत. पहिले 2 मजले चढतात आणि मग नंतर ठोक येतात खाली, कारण का त्या बिचाऱ्यांना तुम्ही 1 रुपयाही पगार देत नाही. ते कोणाच्या बापाचे नोकर नाहीत ना, फुकटात एवढ्या बिल्डिंगी चढायच्या. इलेक्शन कमिशनचे ऑफिसर्स असं म्हणतात का की आम्हाला पैसे नको, आम्ही इलेक्शनचं काम आहे, हे देशाचं काम आहे, हे देशाच्या लोकशाहीचं काम आहे, संविधानाचं काम आहे, म्हणून आम्ही फुकट करू असं म्हणतात का? राजीव कुमार जे मुख्य निवडणूक आयुक्त बसले ते गाडी वापरत नाहीत का? AC केबिनमध्ये बसत नाहीत का? मग त्यांना जर हे सगळं पाहिजे तर मग ते गरीब बिचारे शिक्षक ज्यांना तुम्ही हे कामाला लावता त्यांनी का काम करावं? आणि मग हे असे घोटाळे होतात. आता ही जबाबदारी कोणाची? ह्याच्यावर तुम्ही कोणावर कारवाई करणार? 1500ची यादी, 5000 एकाच पत्त्यावर, याच्यावर कोणावर कारवाई करायची? साधा प्रश्न विचारतोय मी. अनेक मतदारांची नावं ही देखील यादीतून गहाळ झाली होती, ज्यांनी मागच्या वेळी मतदान केलं होतं त्यांचा यावेळी. त्याचं कारण असं की ते सांगतात की आम्ही ॲडव्हर्टाईज करतो, तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर यादी लावतो. ते कधी लावतात, ते कधी काढतात. मी आता माहितीचा अधिकार टाकला आहे की ह्या सगळ्या प्रक्रिया आपण करतानाच्या तारखा, आपण जाहीर केलेल्या तारखा आता लोकांना डिलीट मारून टाकलं. डिलीट मारलं म्हणजे काय केलं? तर तुमचा माणूस गेलेला का घरी तपासायला? तरी डिलीट. तो माणूस गेल्यावर बघतो तर माझं नाव डिलीट. अच्छा, मतदार याद्या ह्या सुद्धा अंतिम मतदार याद्या ह्या निवडणुकीच्या 20 तारखेच्या असतील तर 12-13 तारखेला आल्या. कारण मतदार याद्या हे ज्या दिवशी निवडणूक जाहीर होईल त्याच दिवशी तुम्ही तुम्हाला जर सप्लिमेंटरी याद्या काढायच्या असतील तर त्याच्यानंतर काढा ना, ते वेगळ्या याद्या करा. त्या सप्लिमेंटरी मेन यादी सगळ्या एकात एक घालून देतात वाटून, त्याचा गोंधळ होतो. जर तुम्ही आम्हाला मतदार यादी मतदान ज्या दिवशी म्हणजे निवडणुकी ज्या दिवशी घोषित होईल त्या दिवशी दिली तर आम्हाला त्याचे हिस्से पाडता येतील, ते पत्ते शोधायला सुरुवात करता येईल आणि त्याच्यातनं आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. 10 दिवसात तुम्हाला आम्ही सांगू शकतो की तुम्ही एवढे नावं गहाळ आहेत. गहाळ होतातच कशी नावं? डिजिटल इंडिया म्हणायचं आणि नावं वाचलेल्या मतदारांची नावं गहाळ होतात. मी तुम्हाला अजून 2 उदाहरणं देईल की बिल्डिंग मागच्या वर्षी वोटिंगला होती, आज ही बिल्डिंगच गायब झाली. बिल्डिंग कशी गायब होते? याचा अर्थ तुमचे जे कोणी बघायला गेले होते त्यांनी बघितलंच नाही. शाळा निवडताना ती कुठल्या गल्लीत आहे का, तिथे जाण्याचा येण्याचा मार्ग वेगळा बरोबर आहे का, खोलीच्या बाहेर हवा आहे का, काहीच बघितलं गेलं नाही. त्यामुळे ह्या वर्षीची निवडणुकीला मतदारांना प्रचंड त्रास झाला आहे. आणि ही माझीच नाही, सर्वत्र कंप्लेंट आहे. पण हे मी फक्त महाराष्ट्राच्या नजरेसमोर आणतोय की हे बघा यांनी काय करून ठेवले. आपल्याकडे माझा 3 वाजताचा, 2 वाजताचा, 1 वाजताचा सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत. माझा प्रश्न असा आहे की त्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपच्या इतर नेत्यांनी असं म्हटलं की पराभव दिसतो आहे. पराभवाचा प्रश्न नाही हो, ही अकार्यक्षमता आहे. हा कुठल्या राजकीय पक्षावर आरोप नाही आहे. निवडणूक आयोग हे कुठल्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करत नसतात. त्यांची बाजू घेऊन तुम्ही उलटे त्यांच्यावरती छाप मारतात की ते BJPचे आहेत. हे मी दाखवते कोणाचं काम आहे? BJPचं काम नाही आहे. हे निवडणूक आयोग, तहसीलदार हे सगळे मिळून एकत्र मिळून सगळे कामं करत असतात. त्याच्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसतो. 1500ची जर लिस्ट आहे आणि मी सांगितलं 2 मिनिटाचा एक मतदार पकडा, 30 मतदार एका तासात होतील. 30 मतदार एका तासात झाले तर काय होईल रेट? किती माणसं जाऊ शकतात मतदानाला?
तुमच्या चिठ्ठ्याच बाहेर पोचल्या नाही घरात, तो माणूस शोधत कुठे फिरणार? म्हणजे 4-4 किलोमीटर अंतरावरती तुम्ही जर बोटिंग त्यांचं बूट ठेवलं की तुम्ही बोटिंगला 4 किलोमीटरवर जा, कसं जाणार माणूस? तुम्ही काय रिक्षाचे पैसे देता? मतदान स्लो झालं, हा हे पराभवासाठी नाही, ही अकार्यक्षमता दाखवतोय आम्ही. ह्याच्यातनं पराभव किंवा विजय दिसत नसतो. आणि मी ज्या एरियातनं दाखवतोय त्या एरियात मला प्रचंड लीड मिळणार आहे कळव्या मुंबऱ्यामध्ये. मी त्या लीडच्या भानगडीत नाही बोलतोय, मी हे सगळीकडे झालं, हे का झालं याची चौकशी झाली पाहिजे ना. मशीन स्लो कशा झाल्या? एवढे वर्ष आम्ही तक्रार केली नाही का? असं कधी घडलेलंच दिसत नव्हतं. 1500ची यादी पुरावा आहे ना, हा पहिलं पान आहे बघा. 1475 1033 1533 1473 1457 1522 यादी नंबर देतो. अजून काय देणार पुरावे? हे सगळे पुरावे काढून घेऊन आलो आहे. मतदार यादी 2024 S13 महाराष्ट्र आहे बघा. अजून काय पुरावे देऊ? त्यामुळे अकार्यक्षम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामुळे महाराष्ट्रातलं मतदान कमी होतं. आम्हाला लाज वाटते की अतिशय दुर्गम भागात आसाममध्ये 78% मतदान होतं, झारखंडमध्ये 72-74% मतदान होतं, बेंगॉलमध्ये 75-80% मतदान होतं, आणि आम्ही 40च्या पुढे जातच नाही. 40, 42, 43, 44, 45, 52, 54 बस इथेच अडकतो. मतदान सुटसुटीत सरळ झालं, चिठ्ठी वेळेत मिळाली तर तेवढा माणूस तयार होतो. तो नाव शोधायलाच त्याची धावपळ असते. मेरा नाम किधर है, मेरा नाम किधर है, मेरा नाम किधर है. आज तर निलेश लंकेची हाईट झाली. निलेश लंकेंच्या त्या स्ट्रॉंग रूममध्ये एक माणूस घुसलेला दाखवला आहे आणि तो ह्यांच्याशी खेळतोय, त्या तोडायचा प्रयत्न करतोय मशीन्स. काय चालू आहे? कुठे लाईटच जात आहेत, कुठे कॅमेरेच बंद पडत आहेत, कुठे स्क्रीनच दिसत नाही आहे, आणि नेमके ते जिंकणारे मतदारसंघ आहेत त्याच्यातच हे सगळं घडतंय. हे बघा, निलेश लंकेंनी जो आरोप केला आहे तो पुराव्यासकट केला आहे, त्याचा व्हिडिओ टाकला आहे. हा माणूस स्ट्रॉंग रूममध्ये घुसला कसा? असं आहे की तुम्हाला कुठलाही माणूस पाठवायचा असेल आतमध्ये तर तुम्ही संबंधित पक्षाच्या प्रतिनिधींना कळवायचं असतं, त्यांना सांगायचं असतं की हा माणूस आतमध्ये जाणार आहे. तुम्ही कोणालाही न सांगता स्ट्रॉंग रूम उघडून त्या माणसाला प्रवेश कसा दिलात? जर स्ट्रॉंग रूमला सगळ्यांच्या सह्यांचं लॉक आहे तर याचा अर्थ तुम्ही स्ट्रॉंग रूमचं सह्यांचं लॉक तोडलं. मग सह्यांचं लॉक तोडताना तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या आहेत त्यांना समोर का नाही उभं ठेवलं? नंतर लॉक करताना परत त्याच सह्यांच्या माणसांना बोलून परत सह्या का नाही घेतल्यात? निवडणूक आयोग स्वतः सस्पिशनचं वातावरण तयार करतं, संशयास्पद वातावरण तयार करतं, आणि नंतर मग हेराफेरी फेरफार करण्याचा प्रयत्न करतं.
टक्केवारीच्या बाबतीत तेच झालं. 17C फॉर्म सगळ्यांच्या हातात असताना वेगवेगळी अंकगणी म्हणजे अंक आले, वेगवेगळे पर्सेंटेज आले. हे कसं काय शक्य आहे? 5 तासामध्ये सगळ्या पेट्या जमा केल्यानंतर 17C फॉर्म सगळ्या प्रतिनिधींकडे असतो, निवडणूक प्रतिनिधींकडे. त्यांची टोटल मार्कच्या बाहेर जाऊच शकत नाही तुम्ही. आणि 17C फॉर्म आरोकडे असतोच असतो. प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे की भाजप देशामध्ये 303 च्या वरती जाईल असं त्यांचा अंदाज आहे. या अंदाजावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते प्रशांत किशोर आहेत, ते काही अंदाज देऊ शकतात. पण ते बऱ्याच वेळेला इंडिया आघाडीच्या बाजूने दिसत होते आणि असा इंडिया आघाडीच्या बाजूने कधीच दिसले नाही या 3 महिन्यात. ते महिन्याला रंग बदलतात. त्याच्यामुळे एक दुसरा मुद्दा आहे की पुण्यामध्ये जे इव्हेंट ड्राईव्ह केस झालेली आहे त्यामध्ये काही राजकीय लोकांनी हस्तक्षेप केला म्हणून बिल्डरच्या मुलाला वाचवायच्या प्रयत्नाला आधी सांगितलं की कलम 304 लावले, नंतर सांगितलं की 304 कलम नव्हतं. ज्या बातम्या येत आहेत, जे काही कानावर पडतंय, आपल्या मुलांना ताब्यात ठेवण्याची जबाबदारी आईवडिलांची असते. लहान पोरगा गाडी घेऊन बाहेर पडतो, त्याच्या हातात चावी द्यायची की नाही हे वडिलांनी आणि आईने डिसाईड करायचं असतं. ह्याच्यात त्या मुलाची चूक कमी आणि आईवडिलांची चूक जास्त आहे. आपला पोरगा किती वाजता घरात आला पाहिजे, तो कुठल्या स्थितीत आहे हे बघण्याचं काम आईचं असतं. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर जी पोरं पार्टी करत होती त्यांच्या वडिलांनी पश्चाताप करून घ्यावा. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं. राहुल गांधी ने भी ट्वीट किया है. उन्होंने कहा है कि जो ऑटो वाले होते हैं या फिर ट्रक वाले होते हैं उनको काफी ज्यादा सजा मिल जाती है. ये जो लड़का है उसको नहीं ऐसा है, और बेल की कंडीशंस ऐसी थी कि ऐसे लिखना था और ट्रैफिक पुलिस को असिस्ट करना था, प्रेजेंटेशन देने थे. बेल कंडीशंस काफी लीनियंट थी. नहीं ऐसा है कि एखादा ट्रक वाले के एक्सीडेंट जो होते हैं, ट्रक वाले की कोई गलती नहीं होती है. हम हाईवे क्रॉस करते हैं, हाईवे क्रॉस करने का अधिकार किसी को नहीं होता. वो बेचारा ट्रक वाला आता है 60 की स्पीड में, वो ब्रेक नहीं मार सकता क्योंकि पीछे उसका बहुत बड़ा बोझ होता है. आदमी मर जाता है. लोग ट्रक वाले को ही मारते हैं. और ये सरकार ने उसकी सज़ा 10 साल की कर दी है. उसको जामीन मिलाने को अब 3 महीना लगेगा. ये एलिट क्लास को एक न्याय और गरीब को एक न्याय, ये भारत में जो हो रहा है ना वही गलत है. कितने इलीगल पब्स है, कितने इलीगल पब्स है, उसके ऊपर कुछ कार्रवाई. तो इस पूरे मामले में ये है कि प्रोजेक्ट तंत्र या फिर भारतीय सेवकी आदमी अगर ट्वीट करती है, ये कहती है कि वो जो लड़कों का ग्रुप था जो सीसीटीवी में देखो मेरे को वो इस तरीके से एक माँ, हरास कर रहा था. मैं प्राजक्त तनपुरे को इसमें बाजू में हटा. प्राजक्त तनपुरे में का इससे कोई लेना देना नहीं है. एक माँ को ये दुख होता ही होगा कि इसी बच्चे लोगों ने मेरे बच्चे को मारा था. तो व्यथित हो कि वो बताएगी ना यही बच्चा था इसने मेरे बच्चे को मारा था. उसमें कोई उल्टी उसकी गलती नहीं. एक माँ है, वो उस माँ का दिल बोल रहा है. और इतना सताया कि उसने स्कूल बदली करके ले लिया. ये इसके बारे में सोचो कि ये गैंग जो थी, ये गैंग इतनी खतरनाक थी कि उस लड़के को स्कूल छोड़ना पड़ा. ये प्राजक्त तनपुरे की बात नहीं है. एक माँ जिसने एक स्कूल चुन के उसको वहाँ डाला था, उसको स्कूल से निकाल के उसको दूसरे स्कूल में डालना पड़ा. ये माँ को दुख नहीं होगा? तो माँ ने दुख प्रकट कर दिया कि यही वो लड़का है. यानी ये लड़का पहले से ही थोड़ा सा मस्तीखोर था, मस्ती करता था. केस में काफी जगह लूपहोल्स है. उस लड़के
का एज लिमिट देखा नहीं गया था जब उसको अल्कोहल सर्व किया गया था, नाकाबंदी नहीं थी वो प्रॉपर रोड्स पे जब नहीं, नाका रैश ड्राइविंग कर रहा था। पुणे में हमने पहले भी देखा है कि ड्रग्स का भी काफी ज्यादा चलन हो रहा है। कैसे देखती है इस एंटायर चीज को, सिर्फ एक केस को नहीं, ऐसा नहीं है। बेसिकली टाइमिंग्स ऑफ बार ये एक के ऊपर ध्यान रखना पड़ेगा। एज, कौन से एज के लड़के दारू पी रहे हैं उसके ऊपर एक्साइज डिपार्टमेंट को ध्यान देना पड़ेगा। इल्लीगल बिल्डिंग में बार की परमिशन मिलती कैसी है? अगर इल्लीगल बिल्डिंग में बार देने का ही नहीं है कानूनन एक्साइज को, तो बार की परमिशन दी किसने? और पुणे में ऐसे 100-200 बार है जो इल्लीगल बिल्डिंग में है, उनको कोई अधिकार नहीं है बार लाइसेंस मिलाने का। और पूरे महाराष्ट्र में कहीं पे भी पब खुल रहे हैं, बार खुल रहे हैं, और इसको एक्साइज डिपार्टमेंट लाइसेंस दे रहा है जो एक्साइज डिपार्टमेंट का अधिकारी नहीं है। अगर वो फॉरेस्ट एरिया है, अगर वो साइलेंस जोन है, अगर वो नेशनल पार्क का इलाका है, तो आप वहां पे लाइसेंस दे कैसे सकते हैं? अगर म्युनिसिपैलिटी का प्लान पास नहीं है, उसको फायर की एनओसी नहीं है, तो आप बार को परमिशन कैसे दे सकते हो? अगर किसी को चाहिए तो चलो मेरे साथ, मैं आपको बार में ले चलता हूं और दिखाता हूं सब। किसी एक्साइज के ऑफिसर्स को मंत्रालय में बैठे हुए उनको अगर चाहिए तो आज शाम को, नहीं तो कल शाम को मेरे से मुलाकात कर ले, मैं 10-12 बार घुमाता हूं उनको और दिखाता हूं ये कौन से एरिया में इसकी लीगैलिटी क्या है बताओ। सब मालूम होते हुए भी लोक प्रतिनिधि सिर्फ चिल्लाते रहते हैं, कोई अधिकारी को कुछ पड़ी नहीं है। मस्त पैसा जमा होता है। एक्साइज का जितना पैसा आता है शायद ही किसी डिपार्टमेंट में इतना करप्शन है। इल्लीगल बिल्डिंग्स में तुम लोग बार लाइसेंस देते कैसे हो? जिस बिल्डिंग का प्लान ही नहीं मंजूर, उसमें तुम बार कैसे देते हो? अरे इंडिविजुअल शॉप बन गया और उसको कोई परमिशन नहीं है, तो तुम बार कैसे देते हो? तो कल तो ऐसा कर दो कि कोई रास्ते पे पूछ रहा है, 4 बेंचेस डाल दिए, 4 कुर्सियां डाल दी, बियर की विस्की की बोतल लगा दी, दे दो उसको बार की परमिशन। ये लंबा विषय है। मैं इलेक्शन कमीशन के लिए आया हूं, बार के लिए नहीं आया हूं। नहीं तो मेरा इलेक्शन कमीशन का विषय बाजू में जाएगा और बार का विषय आगे आ जाएगा। देखो मेरे को उस पर बात ही नहीं करनी है। मेरे को इलेक्शन कमीशन की जो गलतियां हैं उसके ऊपर ही बात करनी है, ताकि इलेक्शन कमीशन के और महाराष्ट्र के नज़र में आ जाए कि ये ज़बरदस्ती ये गलतियां की गई हैं और इसके लिए जिम्मेदार इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया है। इसके बाद डिटेल बता दीजिए कि जो खामियां आप बता रहे हैं, क्या उसको लगता है अभी आने वाले विधानसभा में दुरुस्त किया जाएगा? अरे उसको जानबूझकर किया गया। अरे जैसा मैंने बताया कि कोई भी मतदार यादी ये 500-750 के आगे जानी ही नहीं चाहिए। ढूंढेंगे कैसे लोग? ये फाइनल यादी अर्जी भरने के पहले हाथ में आनी चाहिए। आप 8 दिन 10 दिन पहले फाइनल यादी हाथ में देते हो तो लोग काम कैसा करेंगे? इसके ऊपर बहुत ज्यादा काम करना पड़ता है, हर एक एड्रेस ढूंढना पड़ता है, क्योंकि जिम्मेदारी तो इलेक्शन कमीशन की ली है, लेकिन चिट्ठियां पहुंचती नहीं है। चिट्ठियां अगर पहुंचेगी नहीं तो उसको मालूम नहीं पड़ेगा कि उसका मतदान केंद्र कहाँ है, उसके कौन सा स्कूल में जाने का है। उसको पता करवाने के लिए इलेक्टोरल पॉलिटिकल कार्यकर्ता को उसके घर पे जाना पड़ता है। हिंसा वाले इलाके माने जाते हैं जम्मू कश्मीर और गढ़चिरोली, लेकिन इस बार वहाँ बहुत पॉजिटिव वोटिंग
अच्छा है ना, जो हुआ वो अच्छे के लिए हुआ, जो हुआ अच्छा ही होगा. I would like to bring to the notice of the Election Commission the mistakes which have been done by the Election Commission. A voting list has to be somewhere near 500 to 700. A voting list with proof I am giving you, which is more than 1500. I have brought 4 papers, means 4 lists which are more than 1500. 1500 in one room, in one machine is impossible to complete, and therefore voting percentage has fallen down. People stood in the line for 4 hours and yet could not vote. There was no ventilation in the room, there was no ventilation outside. In my constituency 149 Kalwa Mumra, nearly 12 people fainted because of exhaustion, exertion, dehydration, and yet the Election Commission had no provision for ambulance, no provision for doctor, there were no fans, there was no ventilation. The second proof which I am giving is, there is one area called Rashid Compound in Mumra. Nearly 4,000, there were nearly 7 lists. 7 lists approximately comes to 6,000. The address was only written as Rashid Compound. Where should we search them? Election Commission some years back had declared that poll chits is not the responsibility of the political parties, but we will distribute poll chits to the voters, for voters to understand on which booth they have to reach and where is the booth. Not even 20% of the slips were distributed by Election Commission. Is Election Commission not responsible to all this? I point my fingers towards the Election Commission for the voting percentage which has fallen down in Maharashtra. If Assam can have 78%, if Tripura can have 82%, if Jharkhand can have 75%, Maharashtra lies only for 52, 53, 54. That is because of this. And I think I have come on the second day after the voting has been completed. I have not come for any political reasons कि मैं हार रहा हूं, मैं जीत रहा हूं, मैं उम्मीदवार ही नहीं हूं. I am not a candidate, but I have to bring to the notice of the election commissions the mistakes which they have done, and at least they should have the politeness, responsibility towards the voters, and then improve in the next elections, which are just 3 to 4 months away, the member of Legislative Assembly, Vidhan Sabha, which are just 4 months away. They have to take time and effort now to improve all this, and I would like to tell them that not a single list should be more than 750. The polling booth should not be 1 kilometer away, not more than 1 kilometer away. The rooms should have proper ventilation. The areas in which the voters stand should have proper ventilation, because in my area, because of the heat and humidity, 12 people fainted, had to be admitted in the hospital. If there wouldn't have been political people over there, what would have been the condition of the voters who were fell down? There was nobody from the Election Commission to take care of them. And it is said in Election Commission that the comfort of the voters is the responsibility of the Election Commission. 1,500 people in one list, in one room,
and one machine. Under any mathematical calculations, if a person takes 2 to 3 minutes for one vote, only 30 votes will be polled in 1 hour. So in the next 9 hours or whatever, 13 hours of voting, not 6, 11 hours of voting, 330 votes will be polled out of 1500. That is not even 25%. So this is the failure of the Election Commission and hurts the right of the voters to vote, the fundamental right as per the Constitution. निवडणुकीच्या दिवशी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जे खासदार होते अतुल पाटील त्यांनी पोलिसांना आरेरावी केलेली होती. व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झालेला होता. त्यानंतर आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. आता सगळं समोर आल्यावरती मी त्याच्यावर काय बोलावं. पण माझी केंद्रीय मंत्री यांनी तिथे उभे असलेल्या एका इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्याला शिव्या देणं हे मला वाटतं अशोभनीय होतं. कारण काय ते पोलिसांची काहीच चूक नसते. इलेक्शन प्रोसेसमध्ये पोलिसांचं काही कामच नसतं. फक्त उभं राहणं एवढंच पोलिसांचं काम असतं. तेही उन्हातानात एवढा 47 डिग्री टेम्परेचरमध्ये ते बिचारे पोलीस उभे होते. आणि मी आजही सांगतो, पोलिसांचं इलेक्शन कमिशन इलेक्शनमध्ये काही काम नसतं. राजकीय हस्तक्षेप सत्ताधारी करायला लावतात म्हणून पोलीस येतात, नाही तर पोलीस कधीही इलेक्शन कमिशनच्या लफड्यात येत नाहीत. हे वर्ण दबाव येतात, हे तिथे याला बाहेर काढा त्याला बाहेर काढा, त्याच्यात नाही लफडी होतात. सत्ताधारी पक्षाचे 20-20 कार्यकर्ते एखाद्या बूथमध्ये घुसतात आणि विरोधी पक्षाचा एक माणूस गेला की त्याला हात धरून बाहेर काढतात. हे चालतं. हे काही इलेक्शन स्ट्रॅटेजी आहे. हे भोगावं लागतं तुम्हाला. त्याच्यातनंच जिंकण्यात मजा आहे ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.